हे पुढचे झाले की परत पाठीमागचे पुढे घ्या. हा 2 लॉट करा म्हणूनच म्हणलं ओके झालंय का. हा हे झाले की पाठीमागचे डॉक्टर साहेब ते सगळेच अमोल त्यांना पुढे घ्या परत. हा फोटो उद्या प्रत्येक पेपरवर ओळखणार आहे. चला समजे आतमध्ये या. या क्षणाचं सोरनाक या तुम्ही. चला 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 जरा आतमध्ये या समजे. हा फोटो उद्या प्रत्येक पेपरवर असणार आहे. समजे मागं सरका जरा. मागं सरका. बस ना दे मागं सरका जरा. हाय वेळ आहे आपल्याकडे. सरका मागं. थोडं मागं सरका. अध्यक्ष थोडे मागं सरका. ए चला मागं सरका. मागं सरका. ज्यांनी वर्गणी दिले त्यांचं खरंच मनापासून आभार आहे बरं का. आजच्या बँकेचे बँक मॅनेजर जीवन भाऊ काकडे कुठे येतो जरा पुढे या की या. आणि तमाम गावकऱ्याच्या माध्यमातून खांद्याला खांदा लावून ही माणसं काम करतात म्हणून गावचं मैदान यशस्वी होत आहे. आणि त्या पॅम्पलेटवरती एक विशेष बाब लिहिली की कोणाचं नाव टाकलं नव्हतं. हो तिथं एक सूचनाच होती मी मोठा नाही माझं गाव मोठं झालं पाहिजे ही एक सूचना होती. फक्त गावासाठी झटणारी मान्यवर आहेत. तुम्हा सर्वांचं स्वागत. ओके झाले. ओके हो कुस्ती आधी श्री संत बाळोजी बाबा केसरीचा किताबाचा मानकरी कोण होणार. बप्पा सुतार वस्तात पंच म्हणून आखाड्यात चला. नंदुभाऊ पांढरपिशे वस्तात पंच म्हणून आखाड्यावरती चला. अजून कोण सांगा. आम्ही निवेदक आहे जे तुम्ही सांगताल तेच बोलणार. दत्ता कारंडे यांच्याकडून चालू कुस्तीला 100. कुणाला चालू कुस्तीला 100 रुपयाचं बक्षीस सुरेश भाऊ धायकुडे यांच्याकडून. बरं आता आकड्यातली गर्दी कमी होईल का. बरं होईल झाली तर. वाह अर्जुन भाऊ काकडे यांच्याकडून कुस्ती मैदानाचं नियोजन पटलंय म्हणून 500. सगळे खाली बसून घ्या. सगळ्याला विनंती आहे खाली बसून घ्या. सगळ्यांना विनंती आहे खाली बसून घ्या. आता कदा बांधू नका. अर्जुन भाऊ काकडे एक समाजसेवक माणूस अर्जुन भाऊ काकडे यांच्याकडून आकड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलंय. सगळे खाली बसून घ्यावं. हात जोडून माझी विनंती आहे समजायला. आतापर्यंत तुम्ही तंतोतंत पाळले. आपल्याला एक निशाणी द्यायच्या लक्षात घ्या तुम्ही. डोहाळ्याचं मैदान किती शिस्तप्रिय असते. आता सध्या अख्खा देश आपलं मैदान बघतोय. समजाने खाली बसून घ्या. खाली बसल्यानंतरच कुस्ती चालवणार. अध्यक्ष 2 मिनिट थांबा. 2 मिनिट थांबा. हो खाली समजे बसा. खाली युट्यूबच्या माध्यमातून अख्खा देश आपली कुस्ती बघतोय. आपलं 1200 मतदाराचं गाव आहे लक्षात घ्या. तरी एका 15,000 20,000 शहरात लोकसंख्येच्या गावाला कमी नाही. आज इतकं प्रेक्षक आहे तर प्रत्येक ठिकाणी प्रेक्षक आहे. खाली बसा. खाली बसा जरा. विजय भाऊ जाधव यांच्याकडून माझ्या आवाजाचं कौतुक करून मला 100 रुपयाचं बक्षीस दिलंय. प्रवीण खडे भोंजेकर यांनी देखील 50 रुपये दिला. आणि तगडी कुस्ती आखाड्यावरती लागते. 2 वाघ सिंह एकामेकासमोर गुरगुराले. आम्ही जगदाळे बनून हात वरती करा. कंदरला सराव करतो उमेश काका इंग्लंडचा पट्टा आणि रामा शेळके बनून हात वरती करा. पुण्याला सराव करतात जय हनुमान आखाडा गणेश धांगडे पठ्ठा. अशी तगडी कुस्ती दोन्ही पंचाची नियुक्ती झालेले बप्पा सुतार वस्तात आणि नंदकुमार पांढरपिशे वस्तात आणि शिंदे वस्तात त्रिमूर्ती आखाड्यावरती आहेत. बाकीचे सगळे खाली बसा. मातीवर बसायची लाज वाटत नाही. मी अगोदर सांगितलंय. हो भरत नेकाले वस्तादांचा उपमहाराष्ट्र केसरी सोलापूर सराव बऱ्याच वर्षी केला असा रामा शेळके पैलवान भरत मेकाले सरांचं कौतुक महाराष्ट्रभर नव्हे तर भारत देशामध्ये नाव आहे. असे भरत मेकाले सर
बापूसाहेब उभा यांच्याकडून चालू कुस्तीला 200, तुमच्याकडे राहू द्या, कुस्ती झाली की तुम्ही द्या. कुस्ती चांगली आहे. सरपंच साहेबाचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. अमोल सरपंच साहेबांचा 3 बॉल 18 रन करायचे होते कोरपळ्याला, आणि आम्ही तिथं कुस्तीचा आणि क्रिकेटचंही मैदान घेतो, आणि बऱ्याच जणांना वाटलं आता 3 बॉलात 18 रन निघूच शकत नाहीत. आणि रांगडागडी गावठी प्लेअर आतमध्ये आला बॅट घेऊन, 3 बॉलला सलग 3 सिक्स मारले, मॅच जिंकून दिली. त्या माणसानं देवा टाळ्या करायचा जोरदार त्यांच्यासाठी. हो, ढवळेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीनं त्यांचा संघ आलतात. वस्तुस्थिती आकोदे का हाल बोलतोय, मी स्वतः त्या मैदानात होतो, आणि मला देखील वाटलं नाही की याला 3 सिक्स कसं जातील, पण 3 बॉलला 3 सिक्स हॅट्रिक मारून आपली टीम फायनल मध्ये पोहोचली होती. असे अमोल सरपंच आहे. बोला. पैलवान किशोर भैया सावंत मित्र मंडळ वैरागचा सर्वे यांच्याकडून कोणाला माझी उत्तर चाललेली भेटली. आता चार्जिंगच भरपूर झाली तरी देखील किशोर भाऊच्या माध्यमातून मला 200 रुपयाचं बक्षीस माझ्या पाठीवर शबासकीची थाप पडते. वैरागला अनेक सामाजिक कार्य करण्याचं काम किशोर भाऊ करतात. अधूनमधून बातम्यामध्ये देखील इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांचं नाव मी ऐकतोय. कायम अग्रेसर असणारे, अडीअडचणीत गोरगरिबाच्या मदतीला पळणारा एक दानशूर व्यक्तिमत्व किशोर भाऊ सावंत यांचं मनापासून धन्यवाद. काही नावं गावाने मोठे होतात, तर काही नावामुळे गाव मोठे होतात. त्यातलं एक नाव किशोर भाऊ सावंत, बरोबर का? अशा मान्यवरांचं कौतुक करणं गरजेचं आहे. हे पा आखाड्यात जी सूचना दोन्ही पंच देतात त्यांना सगळं काही कळतंय. बप्पा सुतार आणि नंदूभाऊ 2 कुस्ती क्षेत्रातले महान आहेत, महानातले महान आहेत. त्यामुळे बाहेरनं कोणी बोलू नका. आणि अजून एक मला 200 रुपयाचं बक्षीस आलंय की एक डायलॉग म्हण, कसं सरपंच म्हणतील तसं. एक 15 गदेचा मानकरी आहे, तर एक 20 गदेचा मानकरी आहे. अजून एक गदा कुणाच्या खात्यामध्ये जमा होणार यासाठी दोन्ही पोरं लागतात. नोंद घ्या. दादासाहेब काकडे पुढच्या वर्षीचं आमंत्रण मला ह्याच वर्षी दिलं, मला आत्ताच 200 रुपयाचं बक्षीस दिलंय. मनापासून धन्यवाद. कोण कहता इंसान हर दिन मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वह मंदिर बन जाए. अशी कर्म करण्याचा आणि हो 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 पाठीमागं सारखा पलीकडची पैलवान बाटली हातात असलेला बप्पा त्यांना पाठीमागं सारखं. हे बाळा पाठीमागं सरक, पाठीमागं सारखा. हे पा सगळ्याला विनंती आहे, तोंड बंद ठेवा. माझ्या पुढची थोडं प्लीज विनंती. फायनलची कुस्ती पाठीमागं सारखा. पुढचा डाव एका डाव चुकून सांगणं घरी थोडं पाठीमागं सारखा. अतिशय तगडी कुस्ती. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. भारत माता की, भारत माता की, बोल बजरंग बली की. आवाज येत नाही बरं का मोठ्यानं. जो कोणी बजरंग बलीचा जे जग करणार नाही तो मुका होईल मुका, त्याला करोना होईल करोना. मोठ्यानं बोल बजरंग बली की, बोल बजरंग बली की. वाह, मुका होईल म्हणलं की पुढच्या जन्माची काळजी सगळ्यालाच लागली. अतिशय तगडी कुस्ती आखाड्यात चालू आहे. रामा शेळके पैलवानकर कब्जा गेला. पुढची कारवाई पाहिजे. वादळापूर्वीची शांतता आहे. टाचणी पडली तर आवाज येईल एवढी शांतता लागलेली आहे. हे पा बप्पा सुतार वस्ताद ही तगडी कुस्ती महाराष्ट्रातली टॉपची घेतली. बप्पा सुतार वस्ताद सध्या एकदा टाळ्या करा. ही कुस्ती बघायला भेटती बप्पा सुतार वस्ताद मुळे. याची दान ते का देवा त्याचा विसर न व्हावा, असा देव माणूस आकडे येते. अनेक पोरं तयार करायचं काम बप्पा सुतार वस्ताद करतात. 50 ते 60 पोरं तयार करतात. अनेक अनगड हिल्यावर पैलू पाडून त्यांना रोज काटीलाटी खाऊन अनमोल करण्याचं काम बप्पा सुतार वस्ताद करतात. आणि खऱ्या अर्थानं ही कुस्ती बप्पा सुतार वस्तादनी सुपूर्द केली. कशी होईल चर्चा महाराष्ट्रावर झाली. आणि ही तगडी कुस्ती रामा शेळके पैलवाननं पानगावचं मैदान गाजवलं होतं. बप्पा सुतार वस्ताद बरोबर आहे का? बाबासाहेब मामा कापशे असतात, मोठं मैदान घेतात पानगावला. आणि त्या कुस्ती स्पर्धेमधला हिरो ठरलेला हा रामा शेळके. 51,000 रुपये रोख बक्षीस असते तिथे बाबासाहेब मामा कापशे यांच्या माध्यमातून. बाळूमामा यात्रेनिमित्ताचं औचित्य साधून मोठं कुस्तीचं मैदान घेतात बाबासाहेब मामा कापशे असतात.
आणि 2 नंबरची कुस्ती नंदभाऊ पांढरपेशे वस्तादांनी घेतली होती. ही अशी माणसं खांद्याला खांदा लावून काम करतात. द्या तुम्ही बोला. चांगल्या कुस्त्या 1 नंबर कुस्त्या चालू आहे दादासाहेब, बोला की. जरा मैदान तुमचं माईकच जोडतोय, जरा शुभेच्छा द्या मैदानासाठी दादासाहेब. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून द्वाराकरांनी मिळून यात्रेच्या निमित्त सगळ्यांनी कुस्त्याचा फड बनवला, त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. जी आज कुस्ती या महाराष्ट्रामध्ये मागं पडत चालली, त्याचा सगळ्यांनी विचार करून डोहाळेकरांनी हा विचार मनात घेऊन सर्व सामान्य लोकांना कुस्तीविषयी चांगली भावना झाली. जे वाटतात कष्ट करतात, जी पोरं कष्ट करतात आणि व्यसनापासून या कुस्तीकर सगळ्यांनी यावं हा आदर्श डोहाळकरांनी ठेवला. सर्व डोहाळकर गावकऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन. टाळ्या करा एकदा दादांसाठी जोरदार. संतोष दादा युट्यूबच्या माध्यमातून कुस्ती मैदान बघताय आणि सर्वांना शुभेच्छा. डोहाळकरांनी खांद्यावर घेतलेली पताका खाली टेकवू नका म्हणून सांगतात. वस्तुस्थिती आहे, विनाशाला कडेला चाललेला तरुण भरकटला नाही पाहिजे, व्यस्तदिन झाला नाही पाहिजे, यासाठी दादांचा देखील आटाच असतो आणि परत शुभेच्छा देत आहे. धन्यवाद दादा. यात्रा कमिटी तुमचं हार्दिक अभिनंदन करत आहे. थँक्यू थँक्यू दादा. जो कुस्तीमध्ये विजय होईल त्यासाठी कोणाकडून? सुरेश भाऊ धायगोड यांच्याकडून 100 तुमच्याकडेच राहू द्या. मारुती चौरे यांच्याकडून सत्यम चौरेला 500 रुपयाचं बक्षीस तुम्ही तुमच्या हाताने द्या. आणि कब्जा मजबूत केला रामा शेळके पैलवान. हो हो इकडे येऊच नका आता. रामा शेळकेचं वजन कमीत कमी 110 किलो असेल. संदीप बरोबर आहे का? ही 7-7-12 आहे खऱ्या अर्थानं. ही उघडी तिजोरी आहे. कधी कोणाचं शेजाराचं एकरी काय निघतंय ना आपण कधी घेतो याचीच वाट बघतात. पण अशी उघडी तिजोरी तयार करा रामासारखी, अमित सारखी. पोरगा कोणाचं म्हणलं की पैसे फिटले. हो 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 शिट्टी वाजवू नको. जोगळी बांधलेली आहे रामानं. हो आणि बाहेरून कोणी बोलू नका. आतमध्ये गेल्यावर कळतंय. मशानभूमीपर्यंत सगळे जातात पण तिथला प्रवास पुढचा त्याच्या त्याला सोसावा लागतोय. त्यामुळे बाहेरनं कोणी बोलूच नका. वैराग भागाचे उमलते नेतृत्व नगरसेवक साहेब बाबासाहेब माने, तुमचं आगमन झालं. तुमचं पाय या मातीला लागलं. तुम्ही एकदा मैदान जा. बाबासाहेब माने साहेब चलाव एकदा मैदानात या तुम्ही. अमोलभाऊ आपल्याला बोलवतात, सरपंच साहेब आपल्याला बोलवतात, अमोलभाऊ शिंदे साहेब आपल्याला बोलवतात. एक सरपंच, आदर्श सरपंच आखाड्यावर चालले, त्यांचा फेटा बांधून लगेच स्वागत केलं जाईल. नोंद घ्या. सवास इकडून घ्या. कब्जा मजबूत केले. कायम बाबासाहेब मागे असतात, कधीच पडद्यावरती येत नाहीत. कायम पडद्याच्या मागे राहून चांगली कामगिरी करणारा देव माणूस. आले की मातीवरती टेकले आणि मातीशी इमान राखणारा देव माणूस. आखाड्यावरती येऊन कुस्तीचा आनंद घेतात. कुस्ती करा. केल्यावर काही होतंय. अशक्य ते शक्य करण्याची किमया दोघांमध्ये आहे. नथिंग इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. या जगात अशक्य असं काही नाही, केल्यावर काही शक्य होतं. ही प्रेरणा, चालना मला नंदुभाऊच्या मैदानातून, रस्तापूरच्या मैदानातून, पानगावच्या मैदानातून नवीन कुस्ती निवेदक होतो. पण सगळ्यांनी माझा पाया मजबूत केला आणि आज तुमच्या समोर वर्षातून कमीत कमी 140 ते 45 मैदानं करण्याचा विक्रम मी करतोय. मी कुस्ती निवेदक मोशीना तुम्हाला गरीबत्नाचे कुस्ती निवेदक तयार झालो. गाव माझं कोरपड आहे. कुस्ती निकाली झाली पाहिजे आणि होणार आणि होणारच. आणि कुस्तीचं प्रोत्साहन वाढव असं एकदा जोरदार टाळ्या करा. शाबास. हो अनेक वर्षाची परंपरा बुडीत चालली होती. पण अमोलभाऊ शिंदे सरपंच साहेबांच्या माध्यमातून कुठंतरी पैलवानाला एक चांगला हो संबंध गावकऱ्याच्या माध्यमातून पुढाकडे घेणारा एखादा म्होरक्या लागतो. तुमच्या पाठीमागे सगळे आले पण ही चालना प्रेरणा देण्याचं काम तुमच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे. लाल मातीतली कुस्ती वाढली पाहिजे. राष्ट्रीय शाहू महाराजापासून चालत आलेली कुस्ती आहे आणि त्यांची परंपरा. हो जो काही खर्च असेल तो एडिट करून तुम्हाला दाखवला जाईल. भ्रष्टाचार होऊ शकत नाही. मी वस्तुस्थिती सांगतोय. कारण जो लाल मातीशी इमानदारी करतो
तो आयुष्यात कधीच पाठीमागे राहत नाही. किरण भाऊ बरोबर आहे का? हो, कारण एकही भ्रष्टाचार होणार नाही. लाल मातीसाठी जो माणूस 20-20 कोटी रुपयाचा निधी गावासाठी आणतो, ह्या कुस्ती मैदानात काय भ्रष्टाचार होणार आहे मला सांगा तुम्ही? हो, कमिशन 1 रुपयाने डायरेक्ट होत टू होत पैलवानाशी संपर्क साधणारी माणसं आहेत. त्यासाठी अट्टास केलेला आहे. आणि समोरून लुकांडाव घर 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 घनचक्कर चालू झालं. मशिनरी तापल्या. डोक्याला डोकं लावून नव्हे तर डोक्यातल्या विचारानं कुस्ती करायला सुरुवात झालेली आहे. ज्याच्याकडे करंट आणि पारा आहे, ज्याच्या बँकेत बँक बॅलन्स आहे, त्याचा चेक वाटणार आहे. कच्च्या दिलाचे पाठीमागं सरकून बसा. ज्याला बीपी शुगर आहे ते पाठीमागं सरका. हो, काही होऊ शकतो. कुस्ती बघा. राजभाऊ लोटे असतात. मनोमने आनंद झाला का नाही? पहिलं वर्ष आहे तरी एवढं साधून आणणं शक्य आहे का? बरोबर आहे करायचं का? आज खऱ्या अर्थानं त्यांच्या मनाला आनंद झालेला आहे. उंदरगावचे सरपंच आहेत. उघडी तिजोरी घरात तयार केली राजभाऊ लोटे असताना. हो 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 हो. मगाशीच सांगितलं, छोटी मुलं पाठीमागं सरका. ही 110 15 किलोचा बोजा अंगावर पडला तर चपाती येईल. मगाशी सुरुवातीला रोज अनुभव आहे आम्हाला म्हणून आम्ही सांगतो. सगळे पाठीमागे बाळांनो तुम्ही उठू नका. दोन्ही पैलवान अंगावरती माती घ्या. पाठीमागे सरकून बसा. बाळांनो तुम्ही छोटे आहे, तुमच्या अंगावर कुस्ती आली तर एखादा शरीराचा पार्ट डॅमेज होण्याची शक्यता असते. नोंद घ्या. दत्ता कारंडे यांच्याकडून विजयी पैलवानला 100. नोंद घ्या. मी जेवढी नावं घेतली फक्त बक्षीस पुकारलं, 1ही रुपया हातात घेतला नाही. नोंद घ्या. फक्त बक्षिसाचं कौतुक करणं माझं काम आहे. आणि पैलवानाला 4-2 रुपये कसे मिळतील यासाठी मी अजून कौतुक करेल, पण पैलवानाचं बक्षीस कधी हातात घेत नाही. 2च पंच आखाड्यावरती राहतील. बाकीचे सगळे बाकीच्या आणि साई आखाडा कंट्रोल करायचं काम शिंदे वस्ताद करतील. नोंद घ्या. शिंदे वस्तादने आठवण सांगितली, 10 वर्ष कोरपायाला कुस्ती खेळायला यायचो. मालेगावचे सरपंच समाधानभाऊ बनसोडे दोराळे गावचे जावळ विजयी पैलवानला 500 रुपयाचं बक्षीस दिलंय. कमी वयात सरपंच झाले, एक आदर्श गाव केलंय मालेगाव. तरुण तडफदार सरपंच समाधान बनसोडे, तुमचं मनापासून धन्यवाद आहे. तुम्ही बालाजी शिंदे वस्तादांचे अतिशय सहकारी मित्र आहेत. ते जीवाभावाची जोडी म्हणलं तर अवघड ठरणार नाही. तुम्ही या कुस्ती मैदानाला एक हाताने दिलं. पंढरीचा पांडुरंग बजरंग बली तुम्हाला 2-2 हाताने दिल समाधान भाऊ. हो, आणि मगाशी तो इंजुरी झालेला पैलवान त्यासाठी 1100 रुपये दिले. काय पाहिजे अजून? उत्कृष्ट नियोजन केलं म्हणून नगरसेवक साहेब बाबासाहेब माने यांच्याकडून मैदानासाठी 1000 दिले. पुढच्या वर्षी अजून चांगलं वाटलं तर हजाराने देतील बाबासाहेब, मला माहित आहे. अमोलभाऊ शिंदे सरपंच साहेब झाले आणि अख्खं गाव सीसीटीव्ही कॅमेरा खाली कैद झाले. चोरी होणं भानगड नाही. कोणाची मोटर गाय चोरीला गेलं असली भानगड होत नाही. एक कार्यकर्ता इथे येऊन सांगतात की अमोलभाऊंनी सगळ्यात महत्वाचं काम केलं. अख्खं गाव सीसीटीव्ही कॅमेरा खाली कैद आहे. अजून काय पाहिजे का सरपंचाकडनं अपेक्षा मला सांगा तुम्ही. हो, आणि निवेदक हाराचा दौरा असतो. किरणभाऊ मोहिते असतात आणि प्रत्येकाचं कौतुक नाही. आम्हा निवेदकाचं काम आहे. कब्जा मजबूत. शाबास. आता फक्त कुस्तीवरतीच बोललं जाईल, बाकीचं सगळं बाद झालं. गावकऱ्यानो डोळ्याचं पारलं फिटलं का? आपलं पैसे फिटलं का? हात वर करा. पैसे फिटलं का? तुम्ही जे घामाचा रुपया दिला त्या रुपयाचा दान डोळ्याला फेडला का नाही सांगा हात वर करून. हे पा मनोमनी सगळ्याचा आनंद व्हायला लागलाय. 1 नंबरची कुस्ती ही दोन्ही पोरं महाराष्ट्रात नाव केलेलं आहे. नंदुभाऊला विचारा, तिथं बप्पा सुतार वस्तादला विचारा. ही दोन्ही पोरं महाराष्ट्रभर नाव के युट्यूबच्या चॅनलवर दोघांची नावं टाकून बघा. तुम्हाला कमीत कमी 100-50 कुस्त्यांच्या बघायला भेटतात. पण हा योग घडून आणला बप्पा सुतार वस्तादांनी आणि खऱ्या अर्थाने ही कुस्ती नंबर 1 ची चालू आहे.
ना भूतो ना भविष्य असा इतिहास ढोराळे मुक्कामी घडलेला आहे आणि कायम पताका पुढे नेण्याचं काम सरपंच साहेब म्हणतात की आम्ही पताका कधीच खाली टेकवणार, आटके पार झेंडा नेणार अशी गवाही दिली. अमोल भाऊ एकदा हात वरती करून सांगा, आटके पार. टाळ्या वाजवा, एकदा टाळ्या वाजवा जोरदार. गाववाल्यांनी साथ द्या, आम्ही कधीच पाठीमागे सरणार नाही असं अमोल भाऊ सांगतायत. आणि लाल मातीशी नातं निगडीत ठेवलं की देव कधी काय कमी पडून देत नाही. नो राजकारण, ओनली समाजकारण आणि पलवणकी कलेला वाव देण्याचं काम आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि गावकऱ्याचा इतिहास गावकऱ्याच्या ठिकाणी ठेवताय. ओनली समाजसेवा. आणि समोरून डुबून जाऊन कब्जा मजबूत केला. आम्ही जगदाळे पैलवान ढोराळे मुक्काम ऐतिहासिक कुस्तीचं मैदान श्री संत बाळोजी बाबा केसरी कुस्ती मैदान 2025 ढोराळे मुक्कामी असं रंगलेलं कुस्तीचं मैदान. पंचांना विनंती, आज आसपास उभा असलेल्यांना विनंती फिरते राहावा. दत्ताबा चेअरमन साहेब, गदा तुमच्या खांद्यावर शोभायला लागली. हा, डोराळ्याचा ढाणेवाग म्हणून तुमची ओळख आहे आणि तुमचं पोरग मोठं पहिलं आमची देखील इच्छा आहे. फक्त तुम्ही पाठीमागे सरकू नका. हो, डोराळेकरांचा शाबास. तवली तवली मुंडीचा रस्सा पाजणं म्हणजे पहिल्यावर होण्याची चान्सेस आहेत. शाबास आहे. आणि गडी रागीटच आहे बरं का, पण आल्यापासून बघतो मी बियाणं भानगड नाही, ती काय असेल ते असेल, ऑन दी स्पॉट सुट्टी नाही म्हणून सांगतायत. आणि मैदान यशस्वीरित्या पार पडण्यामागं सिंहाचा वाटा आहे. मगाशी डॉल्बी तिथं आलता, मी इथं वरी बसलो होतो, भाद्राच्या हातात गदा होती, या खात्याने मिशी पिळत होतो. या असतात गावगावचे, बरोबर आहे. फक्त फिरत राहावा. कॅमेऱ्याच्या समोर कोणी येऊ नका. अतिशय तगडी कुस्ती. आम्ही जगदाळे पहिल्यांदा काहीतरी करावा लागतोय. चमत्कार झाला तर नमस्कार होत असतो. कालचा पेपर आज कोण वाचत नाही, तो रद्दी जमा होतो. काहीतरी करा, केल्याने होत आहे. एवढीशे रोप लाविले दारी, त्याचा वेलो गेला गगनावरी. मोगरा फुगला मोगरा फुरला, याची दान ते का देवा, त्याचा विसर न व्हावा. असं कुस्तीचं मैदान घेतलंय गावकऱ्यांनी आणि तुम्हा दोघांची नंबर 1 ला कुस्ती घेतली, त्या हिशोबाने कुस्ती करा. हे पा, सर्वप्रथमतः आमचे सहकारी मित्र रस्तापूरला भलं मोठं कुस्तीचं मैदान घेणारे किरणभाऊ मोहिते यांच्याकडून माझ्या आवाजाचं कौतुक करून माझ्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली. 100 रुपये दिले, पण हे 10,000 पेक्षा कमी नाहीत म्हणून म्हणतो बक्षीस असतंय. हे पा, गावकऱ्याच्या मनावर जर अधिराज्य करायचं असेल तर कुस्ती करा. आणि मी कुस्ती निवेदक मोशन आता बोलतोय. मला सांगितलं शिंदे होतात काहीतरी बोला, कुस्तीचं मैदान तुम्हाला कसं वाटतंय. वस्तुस्थिती सांगतो, ठरल्याप्रमाणे अजून 2,000 आगाव देण्यात येतील, पण कुस्ती फास्ट करा. वा, अजून काय पाहिजे. मी महाराष्ट्रभर कुस्ती निवेदकाचं काम करतोय. 10 वर्ष अनुभव असल्यासारखं मैदान घेतलं आणि एवढे मैदान फिरलं, पण असा सरपंच कुठे बघितला नाही जो आकड्यावरती फेटा घातलेला आहे. आणि फेटा कोणाला बांधाय गावकऱ्याला कळते. ज्या सरपंचाचं डोकं ठिकाणीवर अशाच माणसाला फेटा बांधलेला आहे. सरपंच साहेब, फेटा तेवढा काढू नका, दिसते तेवढी काढून घ्या. हो, सरपंच टोपी घालणारा नाही, पण मैदानाचा आदर्श घालून देणारा सरपंच आहे. वस्तुस्थिती आहे. आणि सहकारी मित्र तसेच आहेत. सागर भाऊ मोरे, गणेश गाडे मालक, अशी फळीच्या फळी. आणि बाळासाहेब खराब, ही माणसं त्यांच्या खांद्याला खांदा लावून आहेत. चिकणे सर, जाधव साहेब, ही माणसं त्यांच्या सानिध्यात असतात, म्हणून तर असे आनंदाचे कार्यक्रम होतात. रोहिदास राजगुरू, संकेत चौरे आणि विष्णू ढवळे म्हणून तर आवर्जून सरपंच पदी विराजमान झालं, म्हणून त्यांचा अण्णासाहेब नरोटे पुण्यामधून लावी बघतात हे कुस्तीचं मैदान. अण्णासाहेब नरोटे साहेब,
तुमचं मनापासून धन्यवाद आहे. असंच कायम गावावरती लक्ष असू द्या. पुढच्या वर्षी यापेक्षा अजून 5,000 देणगी वाढवून द्या, म्हणजे गावकऱ्याच्या मनामध्ये तुमचा एक आनंद निर्माण होईल. नोंद घ्या. कुस्तीचं मैदान वाढलं पाहिजे, कुस्ती वाढली पाहिजे, डोळ्याचं नाव महाराष्ट्रभर झालं पाहिजे, यासाठी खऱ्या अर्थानं गावकऱ्याचा आटास आहे. परत एकदा माझ्या पाठीवर शबासकीची थाप टाकली आणि नंदूभाऊ शिंदे सरपंच साहेबांचे मोठे बंधू यांच्याकडून मला 100 रुपयाच्या ATM मधल्या कडक नोटा दिल्या. अण्णासाहेब मोरुटे पाटील यांच्याकडून शेवटच्या कुस्तीला 1111. मोरुटे साहेब तुमचं मनापासून धन्यवाद. आणि बाहेरून कोणी बोलू नका. बाप्पा सुतार असतात, नंदूभाऊ पांढरपिशे असतात, त्या कुस्तीला पंच म्हणून काम पाहतात. नंदूभाऊ निर्णय काय, बाप्पा असतात निर्णय काय, दोघांनी निर्णय सांगा. पंचाचा निर्णय अंतिम. अहो अन्याय होऊ नये म्हणून तर डोहाळ्याच्या माणसांनी बाहेरगावचे पंच ठेवलेत. अजून काय पाहिजे, कुणावरच अन्याय नाही झाला पाहिजे. सरपंच असताना ते म्हणले की बाहेरगावचे पंच बरं आहेत, त्यांना कुस्तीतलं कळतंय म्हणून नंदूभाऊची आणि बाप्पा सुतार असतात यांची नियुक्ती केलेली आहे. निर्णय सांगा. आम्ही निवेदक आहोत, आम्ही जे तुम्ही निर्णय देताल ते मान्य करणार. आम्हाला दोन्ही लेकरं सारखे आहेत. निवेदकाचं काम फक्त आदेशाचं पालन करणं आहे. नोंद घ्या. बोला. हो, पंचाचा निर्णय काय ते तुम्ही तरी माईक समोर येऊन सांगा की नेमका निर्णय काय. नंदूभाऊ बाप्पा सुतार असतात, तुम्ही सांगा दोघं इथं या पुढं बोला. कुस्ती झालेली नाही असं पंचांकडून आलंय, त्यामुळे कुस्तीला सुरुवात करा. कारण पंचांनी निर्णय दिल्याशिवाय आम्ही काही तोंडाने बोलणार नाही. नोंद घ्या. सरपंच साहेब बी असे आहेत, मनाने निर्णय घेत नाहीत, प्रेक्षकाला विचारतात. बरोबर आहे. हो, जनता जनार्दन न्याय करणार आहे या मैदानचा. हो, ते म्हणतात या कुस्ती मैदानात आलेल्या प्रत्येक जनतेचा सिंहाचा वाटा आहे. कुणी रुपया 2 रुपयापासून 1000, 1000 पर्यंत देणगी दिली, ते सगळेच या कुस्ती मैदानाचे मालक आहेत. पाऊस येईल, कुस्तीला सुरुवात करा. अमित जगदाळे पैलवान आत या असं सांगतायत. स्वप्नील भाई आपल्याला बोलवतायत. राजभाऊ लोटू असता देखील सांगतायत की मध्ये आलं पाहिजे, तू मध्ये या भागात तुझ्या भरपूर कुस्त्या पडणार आहेत. खाली बसा. हो, नंदूभाऊ म्हणतात अगोदरच जाहीर केलं तर मी पक्क चोपल्याशिवाय कुस्ती देणार नाही आणि पंच पाठीवर छाप टाकल्याशिवाय देणार नाही. तरी देखील युट्यूबच्या दोघांसाठी टाळ्या करायचा जोरदार. युट्यूबच्या माध्यमातून कुस्ती चालू आहे, त्यामुळे अन्याय होणार नाही असं सांगतायत. नोंद घ्या. अमित पैलवान आता करावी लागेल कुस्ती. टाळ्या करा जोरदार, एकदा टाळ्या करा. शाबास. अजून कुस्ती होणार. दोन्ही पैलवान मान सन्मान देणारे आहेत, आज्ञेचं पालन करणारी माणसं आहेत तिथं. परत कुस्तीला प्रारंभ होतोय. दोन्ही पैलवान आपण माती घ्या. पण दोन्ही पंचांचं टाळ्या वाजून कौतुक या निर्णयाबद्दल. टाळ्या करा जोरदार पंचांसाठी. शाबास. परत समोरासमोर कुस्ती. वैभव कारंडे टेस्टची संपर्क साधा. विष्णुभाऊ ढवळे आपण देखील टेजच्या समोर यायचंय. कोण होणार श्री संत बाळाजी महाराज केसरी किताबाचा मानकरी. महादेव काकडे साहेब यांच्याकडून विजयी पैलवानला 100 रुपयाचं बक्षीस. आणि एक विशेष या गावचं वैशिष्ट्य आहे,
श्री संत बाळोजी बाबा महाराज हे खऱ्या अर्थाने फलटणचे राजे होते आणि त्याचा उदय इथं मला सांगतायत गावचे काही ठराविक मंडळी आणि त्यांच्या नावाने एक केसरी किताबाचा मान ठेवलेला आहे. अजून तिथेही त्यांचा राजवाडा आहे, पण या गावातून स्थायिक झाले आणि या गावाची सेवा केली. आज खऱ्या अर्थाने त्यांच्या खऱ्या अर्थाने नंबर 1च्या कुस्तीला श्री संत बाळोजी महाराज केसरी किताबाचा मान दिला. 2025चा टायटल गदा कोणाच्या खात्यामध्ये विराजमान होणार आता हजाराच्या साक्षीने पोहोचला होतोय. काकडे साहेब यांच्याकडून शेवटच्या कुस्तीला 100 रुपयाचं बक्षीस. कडेला बसलेले पाठीमागे सरकून बसा, कुस्ती अंगावर येईल. मशीन तापले, दोघांच्या मस्तेरी तापलेले आहेत. हो, दोघांकर करंट आणि पारा भरपूर आलेला आहे. काही होऊ शकते कुस्तीचं. सुरुवातीला सांगितलंय दोघांना चड्डी धरण्याची परमिशन आहे, कुस्ती करा. शाहीर भाऊंनी देखील मगाशी गावकऱ्यांना माईक वरती अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं शाहीर भाऊ शिंदेंनी की कुस्तीचं मैदान कसं घेतलं, काय होतं कुस्तीत, आम्ही कसं जुन्या गोष्टीला उजाळा देतात, हे सगळी माहिती शाहीर भाऊंनी सांगितली. त्यांचं देखील हे कुस्ती मैदान आणि मी कुस्ती निवेदक मोहसिन अत्तार कोरपेकर तुमचं मनापासून धन्यवाद करतो. या गावचे जावाय बऱ्याच पावत्या येणे पण देतो म्हणून सांगितलं. आशाने देखील वर्गणी जमा करून सहकार्य करा. आज नाही तर उद्या देखील केलं तर चालतंय. नोंद घ्या. या गावचे जावाई पण मालेगावचे सरपंच समाधान भाऊ बनसोडे माझ्यापेक्षा वय कमी असेल पण सरपंच झाल्यात. तात्यासाहेब शिंदेचे सहकारी मित्र आहेत. त्यांचं देखील हे कुस्ती मैदान मनापासून अभिनंदन करतंय. स्वप्नील भाऊ यांच्या देखील कायम कॉन्टॅक्ट मध्ये ही माणसं फळीत निर्माण केली. या माणसांनी एकमेकाच्या सानिध्यात राहून कायम कुस्ती मैदान वाढलं पाहिजे यासाठी झटता. आणि हो 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 बच गो फिर भी पकडा गो. बाहेरून कोणी बोलू नका. पंचाच्या व्यतिरिक्त कोणी तोंड उघडी ठेवू नका. डोळे उघडे ठेवून कुस्तीचा आनंद घ्या. बाहेरून बोलू नका. हात जोडून विनंती आहे. सगळ्यांनी खाली बसून घ्या. शेवटची कुस्ती, रंगलेलं मैदान, काही होऊ शकते. टाचणी पडली तर आवाज येईल एवढी शांतता लागली आजच्या कुस्ती मैदानाला. सगळ्यांना विनंती आहे खाली बसून घ्या, फिरू नका. आता 2च पंच आतमध्ये राहतील. आणि ती गदा कुणाकडे सुपूर्द केली तुम्ही? समाधान भाऊ देशमुख. वाह, युवा उद्योजक. मला वाटतं 21,000 रुपये या मैदानाला मगाशी ऐकलं होतं. या देव माणसाचं कौतुक. 21,000 रुपयाचं दान दिलं या कुस्ती बदला. समाधान भाऊ तुम्ही एका हाताने दिलं पंढरीचा पांडुरंग आणि बजरंग दल बाळोजी महाराज तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाही. नोंद घ्या. अनेक व्यवसायात मोठे मोठे आहेत. आपण तुलनाही करू नये त्या माणसाची, पण कौतुक करण्यात देखील मी पात्र आहे म्हणून त्यांचं कौतुक करतोय. संकेत चौरे पुण्याला असतात पण आवर्जून या कुस्ती मैदानाला आले आणि हजेरी लावली. मनापासून गावकऱ्याच्या वतीने धन्यवाद त्यांचा. चालू कुस्तीला 2 मिनिटाचा टायमिंग, नाहीतर गदा डोराळे ग्रामस्थांकडेच राहील पुढच्या वर्षीसाठी. आणि बने 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 वाहिगुरु 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 वाहिगुरु. आता खऱ्या अर्थानं मशिनरी तापल्या. एक उमेश काका इंगळे वास्तवांचा पठ्ठा, तर एक उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले सरांचा पठ्ठा, गणेश दांगड वास्तांचा पठ्ठा. दोघांना श्रेय जातं त्या रामाशेकेचं. बरोबर का? काठी लाटी रोज त्यांची खावी लागते. तेव्हा कुठे एवढं नाव रूपाला आलेलं असते. नंदुभाऊ शिंदे शेतकऱ्यांचे कैवारी आणि शेतकऱ्यासाठी झटणारे स्वराष्ट्र. आणि कुस्तीमध्ये घ्या. आतमध्ये कोणी येऊ नका विनंती आहे. कुस्तीमध्ये करा. मशीन तापले, दोघांचं मशीन तापलं.
बप्पा सुतार असतात कुस्तीमध्ये करायला लाव. सगळे पाठीमागे सारखा. पोलीस डिपार्टमेंट साहेब आलेत का? कर्तव्यदक्ष पोलीस डिपार्टमेंट आले असतील तर मैदानात चला. आकडा कंट्रोल करायचं काम करायचंय. करतोय हो मला. काय चालू आहे राव, थांबा जरा. सरपंच साहेबाचे पिताश्री हरिभाऊ शिंदे. अहो हरिभाऊ शिंदे वक्तादांनी घडवलं म्हणून तर अशी पोरं झालं मला आली. आणि त्रिमूर्तींना समाजकार्य करण्यासाठी सोडलंय. तुम्ही फक्त जनतेची सेवाच करा, याच्यासाठी तुमचा जन्म आहे. असा अमोल भाऊ आणि त्यांचे बंधू नंदूभाऊ शिंदे आणि शाहीर शिंदे त्रिमूर्ती. कौतुक करावं तेवढं कमी होतं तिघा भावाभावांचं. बक्षीस येतोयच अजून. हे पा थोडं पाठीमागं सारखा. कॅमेरामध्ये पाठीमागं सारखा. संदीप मोहितेने शेवटच्या 10 मिनिटासाठी माझ्यापासून उठून गेला असं का हो संदीप भाऊ? 1 मिनिट. हो हो सरपंच साहेब इथले सगळ्या बाजूला करा. कॅमेऱ्यात कुस्ती दिसत नाही. अमोल भाऊ सगळ्या बाजूला करा. इथले सगळे पाठीमागं सारखा. पाटील अमोल भाऊ मागे नाही कॅमेरा दिसाय. पलीकड सरकावा. अहो पलीकड सरकावा. तुमचा हात जोडतो पाटील. दिसतंय का सर? हा पाठीमागं सरकार आहे बाबानो. 110 किलोचा बोजा अंगावर पडला. 110 आणि 110 220 किलो होतोय. अरे बाबा मागे सरकार एका कुचात जाय बंदी होत चाल रे. आणि आम्ही जगदाळे पैलवानकड कुस्तीचा कल काही होऊ शकतो. गड 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 गणचक्कर घुमाव लागलं. हे पाठीमागे सारखा. बाकीचे पाठीमागे सारखा. पाठीमागे सारखा. पाठीमागे सारखा. कॅमेऱ्याच्या पुढे समोरचे सर पाठीमागा. कॅमेऱ्याच्या पुढे प्लीज कुणी येऊ नका. विजयी दत्ताभाऊ कारंडेंच्याकडून या मैदानासाठी जेवढं कष्ट आहे तेवढ्याच कष्टाने कुस्ती चालू आहे. वा खाली बसून घ्या. कुस्ती बरोबर सुटली तर कदा दिली जाणार नाही. परत माझी उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग केली दत्ताभाऊ कारंडे मनापासून धन्यवाद. मला 100 रुपये दिले. माझं देखील पोट भरलं. आता गावकऱ्यांनी भरभरून प्रेम दिले मला. सगळे माणसं पाठीमागे सरकून बसा. दत्ताभाऊ कारंडे कुठे